मावशी बाहेर चाललीस? निखिल, काय रे, काय करतोयस? काही नाही, एक ईमेल पाठवला, वाट बघत बसलोय रिप्लायची. अच्छा, म्हणजे मोकळा आहेस? हा, थोडासा. का? चल ना माझ्या बरोबर. कुठे? शॉपिंग. माझ्यासाठी पण घेणारच काहीतरी? नाही. मग मी कशाला पिशव्या धरायला? ऑफकोर्स. मी नाही येणार, प्लीज. किती भाव खातोस? तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर उड्या मारत आला असता माझ्या बरोबर, राईट? ऑफकोर्स. कारण कसं आहे ना की जगात मूर्खांची संख्या कमी नाही आहे. राईट, आय नो दिस. करेक्ट. इनफॅक्ट आमच्या घरातच एक मूर्ख आहे. हा, असा ढगात बघत बसलेला असतो. हे आता तुम्ही ऍब्सोल्युटली येणार नाही तुझ्याबरोबर कधीच. ओके, सॉरी. चल ना रे, चल. अच्छा, घराच्या चाव्या आहेत ना तुझ्याकडे? का? कुसुमात्या आहेत ना? हा. अरे कुसुमात्या मगाशीच देवळात गेल्यात. बर. आणि मम्मा आंघोळ करते. ओके, राईट. हो, तू पुढे, मी गाडीची किल्ली घेऊन येतो. अगं पण सुलेखा, मला कशाला नेतेस तू? चल रे, घरी बसून काय करणार आहेस नाहीतरी. अगं पण शॉपिंग तू करणार, मी येऊन करू काय? तेवढीच कंपनी दे ना मला. दॅट्स इट. शिट, हे मी माझा मोबाईल विसरलो, मी घेऊन येतो. बट मोबाईल कशाला? आय मीन मोबाईल कशाला हवाय तुला? काही महत्वाचा फोन वगैरे येणार आहे का? यू कॅन यूज माईन ना. एक डील सुलेखा. अगं 3 मजले चढून यायचे फक्त. 2 मिनिटं थांब ना, मी येतो. बट अरे मी येणार आहे. ओके, जस्ट वेट. निखिल. अगं येतोय, जस्ट वेट यार. निखिल, अरे ममा, ममा, तुम्ही कुठे आहात? ममा, तुम्ही आत आहात का? ममा, ममा,
आर यू ओके ममा प्लीज ममा सुरेखा ममा तुम्ही ममा ममा तू काय झालं ममा काय झालंय का रुग्ण ममा तुम्ही सुरेखा Excuse me. आत्ता जो पेशंट आत आणलाय तो तुमचा आई आहे ती माझी. हो आय एम सॉरी पण आम्ही त्यांना असं ॲडमिट नाही करू शकत. इट लुक्स लाईक अन अटेम्प्टेड सुसाईड. पोलीस केस आहे. अहो ते सगळं ठीक आहे डॉक्टर प्लीज ट्रीटमेंट सुरू तरी करा ना. आय मीन फॉर्मॅलिटीज नंतर पूर्ण होतील सगळ्या. हे बघा प्रत्येक गोष्टीचे काहीतरी नियम असतात. पेशंटच्या आयुष्यापेक्षाही कुठला नियम महत्वाचा असतो का? हे बघा तुम्ही आवाज खाली ठेवा. हो मी तुमच्याशी नीट बोलतोय ना. तेच मला कळत नाहीये तुम्ही माझ्याशी का बोलताय. त्यापेक्षा त्यांना अटेंड करा आणि ट्रीटमेंट सुरू करा ना. हे पहा त्यांचं आणखी रक्त वाहणार नाही याची काळजी घेतली आहे आम्ही. बट वी कांट गो अहेड अनलेस द केस इज फाईल्ड. अहो तुम्ही असं काय करताय डॉक्टर. जस्ट इमॅजिन आतमध्ये जर स्ट्रेचरवर तुमची आई असती तर तुम्ही असं डॉक्टरशी बोलत उभे राहिला असतात का? लुक यंग मॅन वी आर डॉक्टर्स वी नो अवर रिस्पॉन्सिबिलिटी. पण नियम हे पाळायलाच हवेत. ओके बोला इन्स्पेक्टर साहेब काही माहिती मिळाली का आमच्या सोपान काकांची? त्याच करता आलोय तुमच्याकडे. सोपान काकांना मंदिराच्या पायरीवर झोपणाऱ्या एका माणसाने पाहिले. ते गायब झाले त्याच रात्री. पण ते एकटे नव्हते. त्यांच्याबरोबर कोणीतरी होतं. कोणीतरी होतं? कोण? एक बाई होती पण गावातली नव्हती. नाहीतर बघणाऱ्याने ओळखली असते. तिच्या कपड्यावरून आणि पेरावरून तर ती शहरीच वाटत होती. पण सोपान काका तिथपर्यंत पोचले कसे? ती बाई बहुतेक त्यांना गाडीतून घेऊन गेली असेल. कारण आपल्या आय विटनेसने गाडीचा आवाज ऐकला. शास्त्री बुवा कोण असेल ही बाई? तुमचा काही अंदाज? नाही माहित नाही. आपल्या आउट हाऊसमध्ये जो रुमाल सापडला तो याच बाईचा असेल असं म्हणायला हरकत नाही. सेम तसाच रुमाल मी आणखी एका ठिकाणी पाहिलाय. कुठे? सुलेखाकडे. ती बाई आउट हाऊसमध्ये गेली. सोपान काकांना गाडीत घालून मंदिराकडे नेलं. पण हे सगळं का केलं तिने आणि मुळात कोण असेल ती बाई? असो आणखी काय माहिती मिळाली तर कळवेन मी. तुम्ही शांतपणे विचार करा
आणि तुमचा कोणावर डाऊट असेल तर मला कळवा. येऊ मी? या. निखिल, काय रे, काय झालं? आई कशी आहे? नाही, डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलंय. ट्रीटमेंट सुरूही झाली, पण खूप क्रिटिकल कंडिशन आहे. आणि सुलेखा कुठे आहे? ती जस्ट खाली गेली कॉफी प्यायला. डॉक्टर कोण ट्रीट करतात? मी बोलतो त्यांच्याशी, बघूया. डॉक्टर, एक्सक्यूज मी डॉक्टर. मी बाळकृष्ण शास्त्री. माझ्या सासूबाई आहेत त्या. काय म्हणजे कशी कंडिशन आहे त्यांची? कंडिशन नाजूक आहे. बरंच ब्लड वाहून गेलंय. मी आता काहीच सांगू शकत नाही. आय एम सॉरी, हे सगळं ऐकायला फार कठीण वाटतंय. बट यू डोंट वरी, वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट. आम्ही त्यांना ICCU मध्ये शिफ्ट करतोय. डॉक्टर, काही करा. खर्चाची काळजी नको अजिबात, पण त्या वाचल्या पाहिजे. सर्व गोष्टी पैशाने शक्य नसतात मिस्टर शास्त्री. बट यू डोंट वरी, वी विल ट्राय अवर लेवल बेस्ट. आणखीन एक, दिस इज अटेम्प्ट ऑफ सुसाईड. तेव्हा पोलीस केस करायलाच लागेल. डॉक्टर, म्हणजे तुम्ही आता ऑलरेडी त्यांना ऍडमिट करून घेतलंय. आय मीन, कुणाला कळणार आहे? हे बघा, पेशंट वाचणं गरजेचं होतं म्हणून त्यांना ऍडमिट करून घेतलं. बट रूल्स आर रूल्स. ते सर्वांना पाळायला हवे. ओके? पूनम, come on. Everything will be all right. ठीक होईल सगळं. बाबा, भाईला फोन करू का? नाही, त्याच्या ओळखी आहेत खूप. कदाचित पोलीस केस टाळता येईल. हां, ट्राय कर. कंट्रोल युअरसेल्फ. ठीक होती नाही. काय रे, लागतोय का फोन? नाही, बघतोय. त्याचा एक नंबर आहे माझ्याकडे. एक मिनिट, मी ट्राय करतो. तू त्या नंबरवर बघ. ओके निखिल, आणि हे बघ, बाळ काकाला सांग काही काळजी करू नको म्हणून. हां, आणि टेन्शन पण घेऊ नको म्हणून सांग त्याला. मी लगेच येतो. काय हो, काय झालं? सुलेखाच्या आईला ऍडमिट केलंय. का? हाताची शीर कापून घेतली तिने. बापरे, म्हणजे आत्महत्या? पोलीस केस होणार होत. मी जाऊन येतो. मलाही फोन करून लगेच कळवा. हो. आजवर निर्मळ मनाने तुझी भक्ती करत आले. तू घेतलेल्या सगळ्या परीक्षा तोंडातून अवाक्षरही न काढता निभावून नेल्या मी. आता ही कुठली परीक्षा पाहतोस? का रे, अशी एका मागोमाग एक संकट माझ्याच कुटुंबावर का? काय आम्ही कोणाचं वाईट केलंय देवा? परमेश्वरा, त्या सुलेखाच्या आईचे प्राण वाचव. आधीच आमच्या हातून त्या बिचाऱ्या सुलेखावर फार मोठा अन्याय झालाय. तिच्या आईला वाचव रे, वाचव. आजवर तू माझ्या परीक्षा घेतल्यास, आता मी तुझी परीक्षा घेते. असशील जर माझा तारणहार, तर वाचव माझ्या कुटुंबाला या संकटातून.
परमेश्वर वाचव आम्हाला. मालक मालक. कोण? विष्णू का रे? हो, जरा उठता का? सावकाश. काय? सावकाश. श्रीराम श्रीराम श्रीराम. काय झालं रे? मालक, चंद्रकांतचा फोन आला होता मुंबईवरून. काय म्हणतोय? सुलेखाची आई, तिला ॲडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. हो का? तिने स्वतःच्या हाताची शीर कापून घेतली ब्लेडने. काय? हो म्हणजे आत्महत्या? हो, वेळीच कळलं म्हणून हॉस्पिटलमध्ये नेता आलं, पण अजूनही काही सांगता येत नाही. श्रीराम श्रीराम. एक संपत नाही तर दुसरं संकट उभं राहतच दारात. विष्णू, आता लोक याचा संबंध आदिनाथ आणि सुलेखाच्या मोडलेल्या लग्नाशी लावतील. कुठली तरी अमानवी शक्ती आहे, पण कुठली? या गोष्टीचा शोध लावायला पाहिजे. आता कुठे निघालात मालक? बैठकीच्या खोलीत. आता झोप येणं अशक्य आहे. या संकटांच्या मालिकेचं मूळ शोधल्याशिवाय आता झोप येणं अशक्य. बाळ कुठे? कॅन्टीन मध्ये गेलाय, येतोय तो. कशी आईची तब्येत आता? चंदूने सगळी व्यवस्था केली आहे, म्हणजे पोलीस केस होणार नाही. कशी आहे आईची तब्येत? तू का आलायस इथे? जस्ट गेट आउट बिफोर आय स्लॅप यू. सुलेखा,